नगरपालिका आणि नगरपंचायतीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले। निवडणुकीत पैशांचा धूर आणला जात असून पैशांच्या थैल्या उघडून मतं मागितली जात आहेत असं उद्धव ठाकरे म्हणालेत। पाहूयात एक रिपोर्ट। त्यामुळे नगर परिषदा नगरपंचायती यांची सर्व कामं जी आहेत विकासाचा निधी देण्याचं काम माझ्याकडे आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जादा सही करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असेल। आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत सिटीची योजना शहरांच्या विकासाकरता लाखो कोटी रुपये देणं हे मोदीजींनी सुरू केलं। नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचा प्रचार हा निधीच्या अवतीभोवतीच फिरतोय। नगराध्यक्ष निवडून द्या, भरपूर निधी देणार असं आश्वासन महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते देत आहेत। गुलाबराव पाटलांसारखे नेते तर लक्ष्मी दर्शनावरून वारंवार भाषण ठोकतायत। तुमच्या नशिबामध्ये 1 तारखेला लक्ष्मी आहे। आपल्या खाटी बाहेर टाकून झोपा, लक्ष्मी दादोदार फिरेल आणि म्हणेल बघता काय झोपलायस तू। यावरून उद्धव ठाकरेंनी आता निशाणा साधलाय। पैशांचा पूर आला असून पैशांच्या थैल्या उघडून मतं मागितली जात आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय। आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल, त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे। पैशाचा वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाहीये, नागरिकांशी बोलत नाहीये। फक्त जिथे जात आहेत तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत। नगरपालिकांच्या निवडणुकीत प्रचारात आघाडी महायुतीच्याच तिन्ही पक्षांनी घेतलेली आहे। उद्धव ठाकरे प्रचारासाठी अद्याप घराबाहेर पडलेलेच नाही आहेत ना। आदित्य ठाकरेंनी कुठे सभा घेतली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही नेते प्रचारापासून दूर असल्याचंच दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी मात्र रोज 4 ते 5 सभांचा धडाका लावलाय। पहिल्यांदा मोदीजींनी आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांकरता योजना चालू केली। अमृत सिटीची योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शहरांच्या विकासाकरता लाखो कोटी रुपये देणं हे मोदीजींनी सुरू केलं। मी तुम्हाला एवढंच सांगतो समीर भाऊ, तुम्ही अपेक्षा केली आहे त्यापेक्षा जास्त निधी तुम्हाला या 5 वर्षामध्ये देऊ। तुम्ही काळजी करू नका। काम करणारे जे लोक आहेत यांना निधीची कमतरता मी कधीच पडू देत नाही। मतांची बोली लावायची बाकी ठेवली आहे लोकांनी। तसंच झालंय की मतांचं तुम्ही लिलाव मांडल्यासारखं झालेलं आहे की हा एवढे पैसे देतो, हा एवढे पैसे देतो। ही कुठली लोकशाही आहे? मतांचा लिलाव आहे का हा? ज्यांना जळी स्थळी पाशाने कंत्राटदार दिसतात, महापालिकेत सेवेच्या ऐवजी कंत्राटदाराशी मैत्री जे जोपासतात आणि महाराष्ट्रामध्ये विकासाच्या कामाच्या ऐवजी विकासाचं नाही विकासकाशीच ज्यांना चर्चा करावीशी वाटते, त्या नकारात्मक मनोवृत्तीचं सार्वजनिक प्रदर्शन म्हणजे उद्धव ठाकरेजी यांची प्रेस कॉन्फरन्स आहे। मतांची बोली लावली जात असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर कोकणात सत्ताधारी शिंदेंच्याच शिवसेनेनं भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केलाय। निलेश राणेंनी मालवणमध्ये भाजपच्या कार्यालयाच्या घरात धाड टाकली आणि पैशांची बॅग पकडली। तर इकडे दीपक केसरकरांनी पैसे भाजपचे घ्या पण मतदान शिंदेंच्या शिवसेनेला करा असं म्हटलं। आम्ही जे शिवसेनेचे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना तुम्ही कोणाही जरी पैशाचा आमिष दाखवला आणि पैसे स्वीकारले तरी मतदान मात्र शिवसेनेच्याच उमेदवारांना करा। एवढंच नाही तर ज्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार उभे आहेत तिथे तर हा दर 15-20 हजाराच्या आसपास गेला। तर एकंदर किती पैसे खर्च होणार याचा विचार केला पाहिजे। तर पण आता थांबण्याची शक्यता नाही, कारण जवळजवळ वाटप त्यांचं पूर्ण होत आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे। तर त्याच्यावर इलाज एकच आहे की लोकांनी पैसे स्वीकारून सुद्धा शिवसेनेला मतदान केलं तर मग चांगलं होईल। भाजपचे पैसे स्वीकारायचे आणि शिवसेनेला मतदान करायचं। कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतच मुख्य लढत आहे। मात्र वाद एवढा टोकाला पोहोचलाय की घरात धाडी टाकण्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवरच
पैसे वाटपाचे उघडपणे आरोप सुरू आहेत. सिंधुदुर्गहून विकास गावकरसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.